नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली आणि वैशालीज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर इथे आज आपण एक सिंपल अशी लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत। ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी करत आहे। थोडीशी रस्सेदार अशी भाजी होणार आहे आणि मसाले एकदमच कमी वापरलेत, म्हणजे लाल तिखट इथे मी फक्त वापरलेले आहे मसाल्यांमध्ये। तर चला तर मग करूया ही लाल भोपळ्याची भाजी। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी, लहान मुलं पण एकदम चवीने आणि आवडीने खातील आणि मोठ्या माणसांना सुद्धा ही चालेल। तर चला तर बघूया कशी करायची। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन भाजून घेत आहे। बघा, हे बेसन भाजून झालेले आहे आणि ते मी आता वाटीत काढून घेते। तर हे बघा, इथे बेसन आपलं भाजून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून असं मिक्स करून घेते ते बेसन। हे बघा, हे पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे मी बेसन। लाल भोपळ्याचा वापर आपण पुऱ्या, पचडी, सांबार यामध्ये करतो। तर अतिशय ही उत्कृष्ट अशी भाजी आहे। आता याच कढईत आपण एक पळीभर तेल घातले आहे। लाल भोपळा पचायला अतिशय हलका असल्यामुळे याला पथ्याची भाजी सुद्धा म्हणतात। तर याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मग 1 चमचा जिरे घातले, हिंग घातले आणि हिरवा कढीपत्ता घातला आहे। कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते, तर कढीपत्ता हा जरूर घालावा, स्किप करू नका। 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट असं टाकलंय आणि ह्याच्यात मी लाल भोपळ्याच्या चिरलेल्या फोडी घातल्या। ह्या लाल भोपळ्याच्या साली मी काढून घेतल्या आहेत आणि त्याच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला हव्या तशा आकारात आपण करू शकतो। चांगला असा परतून घेतला आपण लाल भोपळा आधी तेलावरती। हा भोपळा डोळ्यासाठी अतिशय उत्तम असतो, याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। आता माझ्याकडे थोडासा चिरलेला टोमॅटो होता, तो मी घातलाय, अर्धाच टोमॅटो मी घातलाय यामध्ये। लाल भोपळा खाल्ल्याने हृदयविकाराचा त्रास कमी होतो, मधुमेहाची समस्या कमी होते। आता या चवीनुसार मी मीठ घातलेले आहे। ताण तणाव, नैराश्य सुद्धा कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रित राहते। आता यामध्ये जे बेसनामध्ये पीठ घालून मी तयार करून घेतलं होतं ते मी घातलेलं आहे। हे मी अशासाठी घातलं आहे कारण ग्रेव्ही करायची होती मला, आणि लाल भोपळ्याची अशी परतून तर सुकी भाजी होते आणि मला तर ग्रेव्ही भाजी करायची होती माझ्या मुलांसाठी। त्यामुळे मी बेसन थोडंसं परतून त्याच्यात पाणी घालून आता ते मी मिश्रण यामध्ये घातलं आहे। याच्यामुळे ग्रेव्हीपणा येईल त्याला, आपल्याला करी अशी बनवायची थोडीशी रस्सेदार। तर पाणी घातलं आहे, हे पाणी थोडं कमी वाटतंय मला म्हणून मी अजून थोडं पाणी घालते। बघा, रंग अतिशय सुंदर आलेला आहे या भाजीला आणि चव तर खूप बेफाट लागते आणि केसांसाठी आणि त्वचेसाठीही खूप उपयुक्त असतो बरं का हा लाल भोपळा। तर हा जरूर खावा सर्वांनी। वरून कोथिंबीर घातलेली आहे। आता आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी या कढईवर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून चांगला सॉफ्ट असं त्याला मऊ शिजवून घ्यायचं आहे। जेवढा तो शिजेल तेवढी त्याची चव अजून एनहान्स होईल। थोडासा तुम्ही कच्चा ठेवला तर थोडीशी चव वेगळी लागते, म्हणून चांगला हा भोपळा मी शिजवून घेणार आहे। शिजल्यावर तो खूप छान लागतो भोपळा। बघा कसा रटरटीत शिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालते मी, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर घालू नका, स्किप करू शकता, पण मला थोडी साखर आवडते म्हणून मी आज साखर घालते। गूळ पण तुम्ही घालू शकता, गुळाचा पण वापर तुम्ही करू शकता। आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि चांगले 15 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। बघा 15 मिनिटं झाली आहेत, भोपळा चांगला शिजलेला आहे, बघा दाबून बघितलं आहे। तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।